स्वाध्याय 6.1 मधील आपण पहिलं उदाहरण पाहूयात. नीट लक्ष द्या. थोडंसं गणित दिसायला मोठं आहे, वाटायला मोठं आहे, पण समजायला सोपं आहे. आता या ठिकाणी काय आहे बा, एक मत्स्य टाकी. मत्स्य टाकी म्हणजे ज्याच्यामध्ये मासे असतात, मासे ठेवतात बघा, फिश टँक. फिश टँक माहित नाही का तुम्हाला? हा, काठोकाठ भरली असता तिच्यात 45 लिटर पाणी मावते. हे समजा ही मत्स्य टाकी आहे, ही मत्स्य टाकी आहे. आणि या मत्स्य टाकीची क्षमता किती आहे? पाणी मावते म्हणजे तेवढं भरल्यान, हे बघा दिलेलं आहे, काठोकाठ भरल्यावर म्हणजे तिची कॅपॅसिटी आहे. क्षमता, धारकता एकच शब्द. क्षमता किती आहे त्या टाकीची? 45 लिटर. याचा अर्थ काय होतो? जर ती टाकी पूर्णपणे भरली काठोकाठ तर त्याच्यात 45 लिटर पाणी मावते. या टाकीच्या 4/9 भाग पाणी भरले आहे. हे महत्वाचं आहे तुम्हाला समजण्यासाठी. या टाकीत पाणी किती भरलेलं आहे? का भरलेला भाग, टाकीचा भरलेला भाग किती आहे? पाणी भरलेला भाग 4/9. मग याच्यावरून आपली एक गोष्ट लक्षात घ्यायची की या टाकीचे 9 भाग करायचे. आपण किती भाग करायचे? 9. हे छेद असतो का तेवढे भाग केलेले असतात हे छेद. हे बघा, एक, आता माझे समान दिसले नाही तरी तुम्ही लक्षात घ्या. 1 2 3 4 5 6 7 8 आणि 9. हे वरचा पुसून टाक. किती भाग केले? 9 ह्या टाकीचे. 1 2 3 4 5 6 7 8 9. इथं 9 छेद होता म्हणून मी 9 भाग केले. 5 छेद असला तर तुम्ही किती कराल? 3 छेद असला तर किती कराल? 8 छेद असेल तर किती कराल? म्हणजे जेवढा छेद असेल तेवढे भाग करायचे. त्याच्यापैकी किती भाग पाणी भरलेला आहे? 4 भाग. हे काय? टाकीच्या 4/9 भाग पाणी भरले आहे. मग कुठं भरणार पाणी? वरून नाही भरायचं. तर मला वाटलं तुमच्या टाकीत असं वर बसतं काय की पाणी खालून रिकामं राहावं. जादूच टाकी आहे. कोणत्याही टाकीमध्ये खालचे 4 भाग आहे. हे बघा, 1 हा भाग, 1 हा भाग, दुसरा हा भाग, तिसरा हा भाग, चौथा. एवढं पाणी भरलेलं आहे. किती भाग पाणी भरलेलं आहे? 4 भाग पाणी भरलेलं आहे. आता बघा बरं, आणि ह्या टाकीची क्षमता किती आहे बाळांनो? क्षमता 45. म्हणजे किती भागात पाणी बसतंय ते? क्षमता म्हणजे काठोकाठ भरल्यावर किती भाग आहेत टाकीचे? 9. मग किती भागात पाणी बसतंय ते? 5. अरे क्षमता म्हणजे पूर्ण 9 भागात बसणार एकूण काय पाणी आहे? 45 लिटर. 45 लिटर 9 भागात बसतंय क्षमता. काठोकाठ भरल्यावर 45 बसतंय म्हणजे तिची क्षमता 45 लिटर आहे. याचा अर्थ काय? ह्या सगळ्या भागामध्ये पूर्ण टाकी भरल्यावर 45 लिटर बसतंय. मग ते किती भाग आहेत? 9. म्हणजेच हे बघा, 9 भागात किती पाणी बसतंय? 9 भागात 45 लिटर पाणी क्षमता आहे त्याची पूर्ण मध्ये. तर मग एका भागात किती पाणी बसेल सांगा बरं? एका भागात काय करणार तुम्ही? 45 ला कितीनं भागणार? 9 ने. 9 45 म्हणजे 5 लिटर पाणी किती भागात बसतं? किती भागात? एका. म्हणजे इथं 5 लिटर, इथं 5 लिटर, इथं 5, इथं 5, इथं 5, इथं 5, इथं 5, इथं 5, इथं 5. बघा झालं की नाही? 45 म्हणजे क्षमता झाली ना तिची पूर्ण. काठोकाठ भरल्यावर 45. मग एका भागातलं किती आलं? 5 लिटर. आता इथपर्यंत बघूयात आपण. आता टाकीत भरलेलं पाणी किती आहे? भरलेले पाणी काढू आपण. भरलेले पाणी 20 लिटर. हा बघा, लगे लक्षात आला आता तुमच्या. का?
कारण 9 भागापैकी किती भाग भरलेत आणि एका भागामध्ये किती पाणी बसतं? मग 4 भागामध्ये किती बसेल? एका भागात बसणार 5 गुणिले 4 का? कारण 1 2 3 4 भाग भरले म्हणजे किती लिटर आलं बाळांनो? 20 लिटर. हे भरलेलं पाणी आलं तिथं. आता पुढं काय सांगितलंय बघा, त्यातील 2/5 पाणी बाहेर काढून टाकल्यावर, त्यातील म्हणजे ह्यातील, आता ह्या टाकीतलं हे त्यातील असलेलं पाणी, जेवढं पाणी आहे की नाही त्यातलं मग ह्या पाण्याचे आता हे जे किती भाग केले त्या टाकीचे, समजा भरलेले 4 भाग आहेत, बरोबर आहे? त्यांनी सांगितलंय नीट बघा, पण 2/5 भाग पाणी काढून टाकले. मग आता आपल्याला टाकीची एवढीच टाकी असा विचार करावा लागेल, किंवा डायरेक्ट अपूर्णांक प्रकरण न झाल्यामुळे तुम्हाला अडचण येईल. डायरेक्ट आपल्याला काढून टाकलेलं पाणी सुद्धा काढता येते. किती पाणी आहे? मग आपण डायरेक्ट काढून टाकलेलं पाणी, काढून टाकलेले पाणी बरोबर. हे बघा 20 चा गुणिले किती काढलेलं? 2/5. 2/5 20 चा जेवढा आहे त्याचा काढायचा. याच्यामध्ये 20 बसलेलं, 20 पाणी आहे, 20 लिटर. मग याचं काय होईल? 5 1 5 20 आणि ह्या 4 आणि 2 चा गुणाकार 8 लिटर. म्हणजे बघा टाकीत पाणी किती होतं, त्यातलं काढून किती टाकलं? आता मग शिल्लक पाणी किती राहिलं टाकीत बघा बरं. शिल्लक पाणी 12 लिटर. हा, शिल्लक पाणी किती होतं पाणी टाकीत? 20 लिटर. त्याच्यातलं किती काढून टाकलं? 8. मग 20 मधून 8 वजा केले तर काय राहिलं? 12 लिटर उरलं. पण आपल्याला एवढं पण नाही, किती शिल्लक विचारलंय का? नाही. आता इथं 12 उत्तर आलंय, 20 आलंय. ज्याने पहिल्यांदा काढलं भरलेलं पाणी 20 इथं आहे, काढून टाकलेलं पाणी 8 दिलं नाही तरी शिल्लक पाणी 12 का इथं उत्तर आहे. चुकायला पण आपल्याला विचारलंय का किती पाणी? पुन्हा विचारलंय, पुन्हा भरायची आपल्याला. आता तर काढून टाकल्यावर आपल्याकडे किती पाणी आहे? 12 लिटर. पण मला पुन्हा भरायची. आता ह्याच्यातलं पाणी काढून टाकलं, मग आता आपल्याला काय करावं लागेल? अरे बाबा ह्याच्यामध्ये 20 होतं, 20 मधलं 8 काढून टाकल्यावर 12च राहिले लिटर. पण ह्या टाकीची पूर्ण क्षमता किती आहे? 45. मग आपल्याला काय करावं लागेल? 45 मधून 12 करायचं, म्हणजे आपल्याला भरावे लागणारे पाणी. इथं लिहू का? हे पुसू आता इथं लिहू का? भरावे लागणारे पाणी बरोबर. एकूण कॅपॅसिटी 45 आहे, त्याच्यातून वजा करूया 12 बरोबर 33 लिटर. 33 लिटर हे उत्तर येणार. कुठं आहे 33 लिटर बघा बरं. पर्याय क्रमांक सी. काही लेकरं 20 लिहितील, काही लेकरं 12 लिहितील, इथं असे पर्याय येतात. मग आपल्याला ते नीट वाचता आलं पाहिजे. आलं लक्षात? तर आज आपण या ठिकाणी थांबूया. नमस्ते विद्यार्थ्यांनो, आज आपण नवोदय प्रवेश परीक्षेसाठी जे 6वं प्रकरण आहे त्या प्रकरणातील जास्त नाही काही नाव न सांगता स्वाध्याय 6.1 मधील पहिलं उदाहरण आपण यापूर्वी सोडवलेलं आहे. आता दुसरं उदाहरण सोडूया. एका बादलीत 20 लिटर पाणी मावते, तिचा 3/5 भाग भरलेला आहे. बादली पूर्ण भरण्यासाठी किती पाणी लागेल? हा प्रश्न 2017ला जी नवोदयची परीक्षा झालेली आहे त्या परीक्षेमध्ये आलेला आहे. पहिलं उदाहरण ज्यांना समजलंय त्यांना हे उदाहरण समजायला काहीही अडचण नाही. मावते म्हणजे त्याची क्षमता असते बाळांनो. ती झाली बादलीची क्षमता. मग कोणतंही भांड दिलं असेल त्या भांड्याची क्षमता म्हणजे त्यामध्ये बसणारं पाणी असेल, दूध असेल, काही लिक्विड पदार्थ असतील. बादलीची क्षमता किती आहे? तर 20 लिटरची आहे.
बादलीची क्षमता किती आहे 20 लिटरची आहे. आणि भरलेला भाग किती आहे तिचा, म्हणजे बादलीचा भरलेला भाग आपल्याला दिलेला आहे. भरलेला भाग आहे 3/5. या भरलेल्या भागावरून आपल्याला एक गोष्ट कळते, जर 5 भागापैकी 3 भाग भरलेत म्हणजे किती भाग रिकामे 2. म्हणजे लगेच आपण रिकामा भाग पण काढू शकतो. रिकामा भाग काय असेल बादलीचा रिकामा भाग 2/5. हे बघा 5/5 केलं की पूर्ण, हे बघा 5 एक 5 5 एक 5 पूर्ण भरलेलं असतं. पैकीच्या पैकी आउट ऑफ आपण म्हणतो बघा, आउट ऑफ मार्क सुद्धा 100 पैकी 100 म्हणजे पूर्ण झाले. तसं 5 पैकी 5 भाग भरले म्हणजे पूर्ण भरले. आता आपण समजण्यासाठी आता फार सोपी उदाहरण आहेत, तुम्हाला लगेच येतात तोंडी येणारी उदाहरण आहेत, पण तरी पण ही घेऊया आपण. समजा ही आपली बादली आहे. अशा बादल्या आता पहिल्या बादली वेगळ्या होत्या की नाही, अशा पण निघाल्यात बादल्या आता. आहेत की अशा, पहिले बकेट अशी असायची जुन्या काळातल्या, अशा होत्या बघा. असतील पण काही जणांच्यात आणखी सुद्धा. आता बघा बादलीचा किती भाग भरलेला आहे, भरलेला भाग 3/5 आणि रिकामा भाग 2/5. आता याचे 5 भाग करू, 1 2 3 4 आणि 5. या 5 भागापैकी किती भाग भरले 3. 1 2 3 4 5 रेषा मोजायलोय. आता बघा किती भाग भरलं पाणी 3 भाग. आता तुमच्या एक गोष्ट लक्षात आली असेल की बादलीची क्षमता 20 लिटर आहे, म्हणजे हे पूर्ण जर बादली भरली तर 20 लिटर मावतं. पण भाग किती केलेत समान 5. मग एक भाग बरोबर ह्या एकूण क्षमतेला 20 लिटर मावतंय, त्याला आपल्याला 5 न भागावं लागेल. मग 5 चोक 20. एका भागात किती लिटर पाणी मावतं मग, म्हणजे इथं 4 इथं 4 इथं 4 इथं 4 आणि वरच्या भागात 4. प्रत्येक भागामध्ये 4 लिटर पाणी मावतं. आता आपल्याला विचारलंय काय प्रश्नात बघा, बादली पूर्ण भरण्यासाठी किती पाणी लागेल. आता पूर्ण भरण्यासाठी इथपर्यंत भरलेले आहे, मग वर भाग किती शिल्लक आहेत रिकामे भाग किती आहेत 2. मग एक भागामध्ये किती पाणी मावतं 4. मग रिकाम्या भागात पाणी किती मावेल 8. म्हणजे रिकामे भाग किती आहेत आपले 2. रिकामा भाग आहे भाग रिकामे असं लिहितो, रिकामे भाग किती आहेत 2 असं. मग आपल्याला मावणारे पाणी बरोबर काय करावं लागेल 2 गुणिले 4 बरोबर 8 लिटर. किती पाणी मावेल 8 लिटर. आणि आपल्याला विचारलं असतं तर आता बादलीमध्ये किती पाणी आहे, तर काय उत्तर आलं असतं रे आपलं 12. का कारण 3 भागात पाणी आहे ना, 3 भागातलं पाणी 4 गुणिले 3 केलं असतं पण 12 आलं असतं. मग पर्यायामध्ये तुम्ही जर पाहिलं तर आपल्याला 12 पण दिसत आहे आणि 8 पण दिसत आहे. मग आपली चूक काय होते गलत गडबडीत रिकाम्या भागातलं विचारलेलं असतं किती पाणी मावेल, तर आपण लिहितो भरलेल्या भागातलं, आणि मग हे चूक होऊ द्यायची नाही. माझ्या बरोबर लिहायचं, समजून घ्यायचं, तुमचा प्रश्न पुन्हा चुकणार नाही. पर्याय काय आला आपला पर्याय क्रमांक सी. पर्याय क्रमांक सी. कोणाची काय अडचण या प्रश्नाबाबत आहे का. तर आता आपण तिसरं उदाहरण पाहूयात. बघा 1250 मीटर लांब असणारी एक आगगाडी 2 मिनिटात 1 किलोमीटर अंतर कापते. जर ती स्थिर उभ्या असलेल्या दुसऱ्या आगगाडीला 4 मिनिटात ओलांडत असेल. नीट लक्षात घ्या, आपसात पूर्ण करेल. एक आगगाडी आहे जिची लांबी काय आहे 1250 मीटर आणि तिचा वेग अंतर कापते म्हणजे तो तिचा वेग आहे 2 मिनिटांमध्ये 1 किलोमीटर अंतर जाते.
जर ती स्थिर उभ्या असलेल्या दुसऱ्या आगगाडीला 4 मिनिटात ओलांडत असेल, या ठिकाणी दुसरी एक स्थिर स्थिर म्हणजे ती चालू नाही, एका ठिकाणी उभी आहे, उभ्या असणाऱ्या एका आगगाडीला बघा, ही स्थिर आगगाडी आहे समजा, या आगगाडीला 4 मिनिटात ओलांडत असेल, किती मिनिटात? 4. ही गाडी मात्र स्थिर आहे, स्थिर आहे म्हणजे चालू नाहीये, एका ठिकाणी उभी आहे, आणि ही आगगाडी मात्र चालू आहे, तिचा वेग आहे 2 मिनिटात 1 किलोमीटर. किती वेळ लागतो या गाडीला ओलांडायला? 4 मिनिट लागतात. म्हणून वेळ किती? 4 मिनिटात ओलांडते, मिनिटात ओलांडते. हे बघा, याचा अर्थ काय? तर ओलांडणे हा शब्दच तुम्हाला अगोदर लक्षात आला पाहिजे. ओलांडणे, ओलांडणे म्हणजे काय? या गाडीचं इंजिन ज्यावेळी इथं येईल त्यावेळी त्याने ओलांडायला सुरुवात केली, आणि ज्यावेळी हा डब्बा शेवटचा चालू आगगाडीचा शेवटचा डब्बा या आगगाडीच्या पुढे जाईल, त्यावेळी त्या आगगाडीनं ओलांडलं, ह्या गाडीला स्थिर गाडीला ओलांडले असा अर्थ होतो. म्हणजे या गाडीला स्वतःची लांबी प्लस उभ्या असलेल्या गाडीची लांबी दोन्हीचं अंतर पार करावं लागेल ओलांडताना. स्वतःच्या लांबी आणि या स्थिर असणाऱ्या गाडीची लांबी दोन्हीचं अंतर पार करावं लागेल. आपल्याला अगोदर बघावं लागेल 4 मिनिटात वेग दिलेला आहे, 2 मिनिटात 1 किलोमीटर. यावरून आपल्याला लगेच लक्षात येईल 4, जर बघा इथं जर मी लिहिलं मिनिटे आणि अंतर, तर 2 मिनिटात किती अंतर कापते असं दिलंय आपल्याला? 2 मिनिटे, अंतर मात्र किमी मध्ये 1 किलोमीटर. 2 मिनिटांमध्ये 1 किलोमीटर अंतर कापते. तर पूर्ण गाडीला क्रॉस करायला ओलांडायला किती मिनिटे लागतात असं सांगितलं आपल्याला? 4. तर मग 4 मिनिटांमध्ये किती अंतर जाईल? तर लगेच लक्षात येईल तुमच्या, हे 2ची दुप्पट झालेली आहे. कोण कुचकुच करते रे? तर 4 मिनिटांमध्ये हे 2ची जर दुप्पट झालेली असेल तर अंतर सुद्धा दुप्पटच जाईल पट पद्धतीनं. 2 1 ची दुप्पट 2 म्हणजे 2 किलोमीटर अंतर जाईल. 4 मिनिटांमध्ये ही गाडी चालू असणारी गाडी किती अंतर जाईल? 2 किलोमीटर. पण बघा आपल्याला हे सगळं मीटर मध्ये दिलेलं आहे, हे मीटर मध्ये आहे आणि पर्याय सुद्धा मीटर मध्ये आहे, म्हणजे आपल्याला त्या किलोमीटरचं मीटर मध्ये करून घ्यावं लागेल अगोदर. मग हे बघा 2 किमी बरोबर 2000 मीटर. मग 4 मिनिटात ती गाडी किती जाणार? 2000 मीटर अंतर. 4 मिनिटात 2000 मीटर अंतर जाते. मग आता आपल्याला स्थिर गाडीची लांबी काढायची, मग त्यानं त्या 2000 मीटर अंतर गेली, पण त्यामध्ये त्या गाडीची लांबी सुद्धा आहे जी चालू होती, मग ती लांबी आपल्याला वजा करावी लागेल. म्हणून आपल्याला स्थिर गाडीची लांबी काढताना काय करावं लागेल? उभ्या असलेल्या आगगाडीची लांबी, स्थिर गाडीची लांबी काढताना आपल्याला जी चालू आहे गाडी एकूण अंतर कापलेल्या अंतरामधून त्या गाडीची लांबी वजा करावी लागेल 1250. वजाबाकी केली तर काय येईल? 750 मीटर येईल. म्हणून ही काय असेल? दुसऱ्या आगगाडीची लांबी असेल. असा पर्याय कुठे आहे आपल्याकडे बघा? तर पर्याय क्रमांक सी मध्ये आहे, म्हणून उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक सी. आला लक्षात? यानंतर पाहूया 4था प्रश्न. बघा 5045 ग्रॅम म्हणजे डॅश डॅश 2019 ला आलेला प्रश्न आहे. इथं आपल्याला पर्यायामध्ये किलोग्रॅम आणि ग्रॅम मध्ये सगळं दिलेलं आहे, किलो आणि ग्रॅम मध्ये.
म्हणजे आपल्याला त्याचं रूपांतर किलोग्रॅम मध्ये करायचंय. कशाचं? ग्रॅमचं. कशामध्ये करायचं? किलोग्रॅम मध्ये. कारण हे किलोग्रॅम आणि ग्रॅम मध्ये रूपांतर करायचं आहे. त्यासाठी आपण काय करणार? आपल्याला माहित आहे 5045 ग्रॅम बरोबर. आता किलोग्रॅम मध्ये रूपांतर करायचंय. हे अगोदर आपलं 5045 जशास तसं घ्यायचं. फक्त आता विचार करायचा लहान एककात रूपांतर करायचंय का मोठ्या एककात? कोणत्या करायचंय? किलोग्रॅम मध्ये करायचं म्हणजे मोठ्या. मोठ्या म्हणल्यावर भागणार का गुणणार? लगेच मी भागलेलं लिहिलं. आता फक्त प्रश्न राहिला कितीनं भागायचं. तर त्यांच्यात संबंध किलोग्रॅम आणि ग्रॅम मध्ये कितीचा आहे? 1000चा आहे. मग 1000नच भागायचं जेवढा संबंध आहे त्यानं. आता हे सोडवताना काय होईल? दशांश चिन्ह कितीनं सरकेल बाळांनो? 1 2 3 शेवटी आहे 1 2 3 म्हणजे 5.045 या दोन्हीला मिळून किलोग्रॅम असं म्हणतात. पण असं पॉइंट मध्ये आपल्याला उत्तर दिलंय का? नाही दिलं. मग पॉइंटच्या अगोदरचे किलो असतात इकडचे. हे 5 किलो आणि पुढचे ग्रॅम. किती ग्रॅम राहिले? 45 ग्रॅम. 0.45 म्हणजे 45 ग्रॅम. मग असा पर्याय आपल्याकडे कुठं आहे का? लक्षात आलं का? पर्याय क्रमांक बी. म्हणून आपलं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक बी. आलं का लक्षात? ओके. हा, यानंतर पाहूया आपण 5वं उदाहरण. पहा, या उदाहरणामध्ये काय दिलेलं आहे? 7 लिटर तेलाने 350 मिलीलिटर क्षमता असलेल्या किती बाटल्या भरता येतील? असं एक उदाहरण आपण सोडवलं होतं. घनमीटर दिलेलं होतं तिथं. इथं तर आपल्याला अजून सोपं करून दिलंय. आधीच लिटर मध्ये दिलेलं आहे. किती आहे? 7 लिटर तेल आहे. किती लिटर तेल आहे? 7. आणि आपल्याला एका बघा 350 मिलीलिटर क्षमता असलेल्या म्हणजे त्या बाटलीमध्ये किती मिलीलिटर तेल मावू शकतं? 350. आपल्याकडे एकूण तेल किती आहे? 7 लिटर आहे. आणि आपल्याला ज्या बाटल्या भरायच्यात ते तेल बाटलीत भरायचे. अशा बाटलीची क्षमता काय? एका बाटलीची क्षमता 350 मिली लिटर क्षमता आहे. ज्या छोट्या छोट्या बाटल्यामध्ये आपल्याला तेल भरायचे त्याची क्षमता आहे. मग ह्याची क्षमता कशामध्ये दिलेली आहे? बाटलीची मिलीलिटर मध्ये. आणि आपलं तेल कशामध्ये आहे? लिटर मध्ये. मग आपलं काम आहे अगोदर लिटरचं कशात करणार आपण? मिलीलिटर मध्ये. चला सांगा मला कसं करणार? लिटरचं मिलीलिटर बनवायचंय. मोठ्या एककाचं लहान बनवायचं का लहानचं मोठ्या? मला माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या. मोठ्या एककाचं लहान बनवायचंय का लहानचं एक मोठं? मग हे 7 केलं. आता लहान बनवायचंय म्हणून गुणाकार. आणि आता लिटर आणि मिलीलिटर म्हणजे 1000चा संबंध आहे. मग बरोबर काय आलं? 7000. पण एकक काय लिहावं लागेल आता? हा, हे विसरायचं नाही. मिलीलिटर झाला. आता आपल्याला मिलीलिटर मध्ये असलेलं तेल पण मिलीलिटर मध्ये आणि त्या बाटलीची क्षमता पण मिलीलिटर मध्ये. मग आता आपण काय करणार? बाटल्यांची संख्या. बाटल्यांची संख्या कसं करणार? आपल्याला भाग करायचे. 7000 मिलीलिटरचे कितीचं भाग करायचे? 350 350 350. म्हणजे काय करायचं असतं? भागायचं. म्हणजे 7000 ला कितीनं भागणार? 350 न. आता हे सोडवताना बघा हे शून्य कटले, हे शून्य कटले. आता कोण 5 न भाग घालवेल, कोण 7 न घालवेल. मी 35 न घालवेल. 35 एक 35 दोन्ही आणि शून्याला शून्य. किती बाटल्या भरतील रे? किती बाटल्या भरतील? 20. काय अडचण आहे का? कुणी 5 न घालवलं असतं तर पुन्हा 7 न आला असता, पुन्हा 7 न घालावा लागला असता. कुणी 7 न घालवलं तर पुन्हा 5 आलं असतं, पुन्हा 5 न. सरळ जेवढ्या मोठ्यात मोठ्या संख्येनं भाग घालवायचा संक्षिप्त रूप देताना.
आपल्याला जेवढं समजेल तेवढं, नाही जर समजलं तर 5 न घालवा, 7 न घालवा, उत्तर मात्र तेच 20. असं कुठं आहे? पर्याय क्रमांक बी मध्ये. म्हणून आपलं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक बी. समजलं ना? ओके, चला यानंतर पाहूयात आपण 6वा प्रश्न. तर या प्रश्नामध्ये काय दिलेलं आहे पहा, नीट समजून घ्या प्रश्न. 5 रुपयाच्या एका नाण्याचे वजन किती आहे म्हटलंय? 9 ग्रॅम आहे. 9 ग्रॅम. 5 रुपयाचं जर नाणं माहितीये की 5 रुपयाचा ठोकळा असतो तो नाणं, त्याचं वजन किती आहे म्हटलंय? 9 किलोग्रॅम. अनुकडे असलेल्या 5 रुपयांच्या नाण्याच्या पिशवीचे वजन 9 किलोग्रॅम आहे बघा. आणि अनुनं काय केलेलं आहे? तिच्याकडे एक पिशवी आहे. त्या पिशवीमध्ये सगळे 5 रुपयाची नाणी आहेत. तुमचा जसा गल्ला असतो की नाही तशी तिची पिशवी आहे. त्या पिशवीमध्ये 5 रुपयाचीच नाणी आहेत सर्व. आणि त्या पिशवीचं वजन मात्र 9 किलोग्रॅम आहे. तर त्या पिशवीत किती नाणी आहेत? मग आपल्याला त्या नाण्यांची संख्या, कधी कधी प्रश्न त्या पिशवीत किती रुपये आहेत असं बी, नाण्याऐवजी काय म्हणतील किती रुपये आहेत. मग आपल्याला आधी नाण्यांची संख्या काढावी लागेल आणि पुन्हा रुपये किती होतात ते बघावं लागेल. बरोबर आहे का? मग आधी आपण कसं करणार? तर बघा, आपल्याला माहित आहे 5 रुपयाच्या एका नाण्याचे वजन. हे बघा, एक नाण्याचे वजन माझ्या बरोबर लिहा. एक नाण्याचे वजन आपल्याला दिलेलं आहे. किती दिलेलं आहे बाळांनो? 5 नुसतं ग्रॅम आहे. ग्रॅम ग्रॅम. पण पिशवीचं वजन काय दिलंय आपल्याला? पिशवीचे वजन 5 नाही की दिलेलं. 5 रुपयाच्या एका नाण्याचं वजन 9 ग्रॅम दिले की बाळांनो. 9 ग्रॅम आहे ना. 5 रुपयाचं नाणं आहे. 5 रुपयाच्या एक नाण्याचे वजन 9 ग्रॅम आहे. आणि पिशवीचे मात्र काय दिलंय वजन? 9 किलो ग्रॅम. मग मला सांगा, ही नाण्याचं वजन ग्रॅम मध्ये आहे आणि पिशवीचं वजन किलोग्रॅम मध्ये आहे. पहिल्यांदा आपल्याला काय करावं लागेल? पहिलं काम बरोबर. मग पिशवीचं वजन सुद्धा ग्रॅम मध्ये करावं लागेल आपल्याला. मग आपण करूयात लगेच. हे 9 किलोग्रॅम आहे, त्याचं आपल्याला ग्रॅम बनवायचंय. म्हणजे काय करणार? मोठ्याचं लहान करायचं म्हणल्यावर गुणाकार. हे 9 ला गुणू. कशानं गुणणार? 1000 न. का? कारण त्यांच्यामध्ये 1000चा संबंध आहे. म्हणजे काय आलं? 9000 ग्रॅम झाला. आता एकक लिहायला विसरायचं नाही. म्हणजे आपल्याला नाण्याचं वजन पण ग्रॅम मध्ये मिळालं आणि त्या पिशवीचं वजन पण ग्रॅम मध्ये मिळालं. मग आता आपल्याला काय करावं लागेल? नाण्याची संख्या काढताना एकाचं वजन 9 आहे. दोघाचं काय होईल? तिघाचं 3 नाण्याचं काय होईल? 4 नाण्याचं मग 36 नाणे. 36 किलोग्रॅम वजन असेल तर किती नाणे असतील? 4. म्हणजे काय केलं तुम्ही तिथं? मग हे वजन आहे, ह्याला सुद्धा काय करावं लागेल आपल्याला? बरोबर आहे की नाही? आता लिहूया आपण. म्हणून नाण्यांची संख्या, नाण्यांची संख्या बरोबर. हे जे 9000 ग्रॅम आहे, 9000 ग्रॅम भागिले 9. 9 एक 9, 9 एक 9, 1 2 3 म्हणजेच 1000 नाणी आहेत. मग 1000 नाण्यांची संख्या मिळाली आपल्याला. असं कुठं आहे बघा बरं? पर्याय क्रमांक बी. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आपलं पर्याय क्रमांक बी येते. परंतु परीक्षेमध्ये जर तुम्हाला असं विचारलं असतो तर त्या पिशवीत किती रुपये आहेत, तर किती रुपये आले असते सांगा बरं मला? 1000 गुणिले 5. बरोबर. 1000 गुणिले 5 मग किती? 5000 रुपये आहेत. काय पण विचारू शकतात ना ते आपल्याला. आपल्याला फक्त नाण्यांची संख्या विचारली, त्यांनी म्हटले असते समजा त्या अनुकडे असलेल्या पिशवीचे वजन एवढं आहे, समजा दिलंय तेवढंच 9 किलोग्रॅम आहे, तर त्या तिच्याकडं त्या पिशवीत किती रुपये आहेत, तर त्यावेळी काय उत्तर असलं असतं आपलं? 5000. ओके, चला समजलं ना?
जे विचारलंय तेच सांगायचं. यानंतर आपण पाहूया बाळांनो लगेच 7वा प्रश्न. बघा, एक दुधाची टाकी काठोकाठ भरली तर तिच्यात 48 लिटर दूध मावते. म्हणजे आपल्याला एक गोष्ट माहित झाली की टाकीची काय आहे क्षमता, त्यालाच धारकता असं सुद्धा म्हणतो आपण. क्षमता किंवा धारकता सुद्धा म्हटलं जातं. लक्षात घ्या, शब्द दोन्ही पण लिहितो. किती आहे 48 लिटर. ओके. दुसरं वाक्य, ती 7/12 भरलेली आहे. म्हणजे त्या टाकीचे आपल्याला एकूण 12 भाग करावे लागतील. हे बघा, ही टाकी समजा अशीच निम्यात करतो. 12 भाग करायचे म्हणजे खाली 6, हे झाले, हे 2 नाही बघा 12 भाग करायचे. लहान मोठे होतील, होऊ द्या, काय अडचण नाही. 1 2 3 4 5 आणि 6. 1 2 3 4 5 6. वर पण करू. 1 2 3 4 5 आणि 6. एकूण 12 झाले का बघा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. सुरुवातीला असं करण्याची गरज आहे, पुन्हा पुन्हा तुम्हाला असं करण्याची गरज पण पडत नाही. आता बघा मग किती भाग भरलेले आहे 7/12. म्हणजे 1 हा 1 हा 2 हा 3 हा 4 5 6 7 इथपर्यंत टाकी भरलेली आहे. 7 भाग भरलेले आहेत 12 पैकी. किती भाग भरलेले आहेत 7. इथं लिहितो भरलेला भाग. भरलेला भाग काय आहे टाकीचा 7/12. म्हणजे तुम्हाला लगेच लक्षात येईल रिकामा भाग. रिकामा भाग काय असेल लगेच 12 पैकी 7 भरलेत म्हणजे 5/12 आहे टाकीचा रिकामा भाग आहे. म्हणजे वरचा 1 2 3 4 5 रिकामे आहेत. आता आपल्याला काय करायचंय इथपर्यंत आलोत आपण. जर त्यातले 1/2 दूध काढून घेतली. आता 1/2 म्हणजे काय रे अर्धा. पण आधी अर्ध काढायला आधी आहे किती बघू ना आपण. बरोबर आहे की नाही. क्षमता किती आहे टाकीची 48. म्हणजे किती भागामध्ये 48 लिटर दूध मावतंय 12 भागामध्ये. सगळं काठोकाठ भरलं तरच 12 मावतंय. मग एक भागातलं दूध काढू दे आपण. एक भाग बरोबर काय केलं रे तुम्ही कशाला कशाला भागायचं. क्षमता 48 ला 12 ने भागलं. 12 चोक 48. एका भागात किती लिटर दूध मावतंय बाळांनो 4. बरोबर आहे की नाही. मग किती भाग भरलेले आहेत 7. मग टाकीतील दूध बघू अगोदर. टाकीत दूधच आहे की टाकीतील दूध किती आहे ते बघू. किती आहे टाकीत दूध. कसं काढलं आपण 28. हे 7 भाग गुणिले एका भागातलं 4. 7 चोक 28 लिटर दूध टाकीमध्ये सध्या आहे. हे दूध किती लिटर आहे हे बघा. हे 4 4 4 4 4 4 4 एवढं दूध आहे 28. त्यातलं किती काढलंय म्हणलंय अर्धा. 1/2 म्हणजे अर्धे दूध काढले. मग आपण काढलेले दूध लिहूया. काढलेले टाकीतून काढलेले दूध. काढलेले दूध काय करणार सांगा बरं मला. कसं करणार 28 ला 2 बर 28 ला 2 न भागायचं किंवा 1/2 न गुणायचं म्हणजे भागायचंच असतं इथे. बरोबर. निम्म हे बघा 28 गुणिले 1/2 जेवढा भाग काढलाय तेवढा. आता तू म्हणलात की नाही 2 न भागायचं तेच होत असतंय. वरच्या वरच्याचा गुणाकार 28 आणि खाली ह्याच्या खाली 1 असतंय 2. आलं की नाही. 28 ला 2 न भागायचं म्हणजे किती आलं 14 लिटर. हे काय केलंय काढलं. आपण आपल्याला ते विचारलं नाही. आपल्याला काय विचारलंय काढून घेतले. तर आता टाकी काठोकाठ भरायची. आपल्याला काठोकाठ भरायला किती दूध घालावे लागेल
48 होता 14. बरोबर. हे बघा आता 14च आहे की त्याच्यात. आता ह्याच्यातलं काढून टाकल्यानंतर 14च राहिलं की नाही. मग आपल्याला 48 करायचंय. 48 लिटर दूध पाहिजे भरण्यासाठी. मग आपल्याला काय करावं लागेल, त्या 48 मधून 14 वजा करावं लागेल. म्हणजे आपल्याला तेवढं दूध त्यामध्ये टाकावं लागेल. मग काय करावं लागेल बघा, आता टाकीमध्ये घालावे लागणारे दूध बरोबर, टाकीमध्ये घालावे लागणारे दूध बरोबर. हे कोण किती क्षमता आहे त्याची 48. त्याच्यातून आता असलेलं दूध किती आहे 14. किती लिटर दूध आहे 14, वजा करावं लागेल 14. किती राहिलं मग 34 लिटर. किती दूध घालावं लागेल 34 लिटर. हे बघा 48 क्षमता वजा 14 म्हणजे 34 लिटर आपल्याला दूध त्यामध्ये भरावं लागेल. आलं का लक्षात? समजलंय की नाही? काय अवघड आहे का? ओके. यानंतर पाहूया या स्वाध्यायातील शेवटचं उदाहरण. नीट लक्ष द्या. व्यवहारावर आधारित हे गणित आहे. तुम्ही पण नीट गणित समजून घ्या. व्यावहारिक गणित असल्याप्रमाणे आपण ज्यावेळी अनेक वस्तू एकत्रित घेतो त्यावेळी थोडं स्वस्त मिळतात. बल्क मध्ये खरेदी करतो मोठ्या प्रमाणात. हे बघा, आपसात बोलू नका. एका फळांच्या दुकानात डझनाला ₹40 दराने किंवा 5 रुपयाला एक अशा दराने केळी विकली जातात. बघा, दोन पद्धतीने विकली जातात. एक डझन कितीला 40 रुपयाला. एक डझन 40 रुपयाला. आणि जर सिंगल केळी घेतली, एक केळी जर घेतली तर ती कितीला 5 रुपयाला. असा दर आहे. डझनामध्ये किती वस्तू असतात बाळांनो 12. मग म्हणजेच एक डझन म्हणजे 12 केळी आहेत बरं का. 12 केळी किती रुपयाला मिळतात 40 रुपयाला. एक डझन म्हणजे 12च केळी ना. म्हणजे 12 केळींची किंमत 40 रुपये. जर डझन घेतले तर आणि एक केळी अशी सुटी घेतली तर 5 रुपयाला. मग काय झालं, आपल्याला विचारलंय तर 99 केळी केवढ्याला मिळतील. मग तुम्ही तिथं गेलात आणि तुम्हाला 99 केळी घ्यायची, तर तुम्ही लगेच असं करणार का त्यांना 99 गुणिले 5. एका केळीची किंमत 5 म्हणून 9 5 45. अच्छाले 4. 9 5 45 आणि 4 49. 495 रुपये देणार का त्यांना. आणि पर्याय 4 उत्तर बरोबर करणार. असं अजिबात करायचं नाही. हे गणित पण चुकेल आणि व्यवहारात तुमचं नुकसान पण होईल. तर डझनाचा जो दर आहे त्या दराचा विचार करायचा आणि आपल्याला 99 केळी घ्यायची. तर अगोदर 99 केळीचे किती डझन होतील आणि किती शिल्लक राहतील ते पाहायचं. डझनामध्ये रूपांतर करायचं म्हणजे काय करायचं, त्या 99ला हे बघा 99ला आपण भागू 12ने. 12ने भागलं. 12 8 96 आणि शिल्लक राहिले 3. म्हणजे किती डझन झाली केळी 99 केळी बरोबर. एक तर वर आलं भाग झाल्या 8 डझन. 8 डझन आणि केळी किती शिल्लक राहिली पुन्हा बाकी उरलेली 3 केळी बर का. 8 डझन आणि 3 केळी असं आपल्याला उत्तर मिळालं. आता त्याला भाव कशाचा द्यायचा, डझनाचा डझनाला, सुट्या केळीचा सुट्या केळीला भाव द्यायचा कायचा. बरोबर आहे की नाही. मग डझन कितीला देतोय, डझनाची किंमत काय. मग किती डझन आहेत, मग 8 डझन. हे बघा 8
डझन 8 डझन केळीची किंमत कसं काढणार तुम्ही? 40 गुणिले 8, 8 चोक 32, 320 रुपये. आता केळी 8 डझन झाल्या, अजून केळी किती घ्यायच्यात पुढं? 3. मग आता 3 केळी सुट्ट्या घ्यायच्या आपण. 3 केळींची किंमत बरोबर 3 गुणिले 5. हे मी असं पुढं लिहितो म्हणजे आपल्याला डबल करायची गरज पडणार नाही. 320 आणि 3 गुणिले 5 बरोबर 15 रुपये. आणि ह्या दोन्हीची बेरीज करा. हे रुपये 5 ला 5, 3 आणि 3 किती रुपये आलं? 335. बघा पहिलं आपण पटकन केलं होतं एक केळीनं, तर आपलं 495 आलं. मग इथं पर्याय येत आहे. आणि बरेचसे विद्यार्थी पटकन तसं लिहून टाकतात. तसं करायचं नाही. तुम्हाला मग वस्तूची पॅकेट देताल, पॅकेटमध्ये वस्तू आहेत ते सुद्धा बघायचं किती होतात. एकूण वस्तूंचे पॅकेट काढायचे आणि त्यानंतर सोडवायचं. इथं मात्र उत्तर आपण असं नुकसान करायचं नाही, चुकीचं उत्तर लिहायचं नाही. उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 1. अशा पद्धतीनं आपण आज पूर्ण स्वाध्याय 6.1 अतिशय महत्वाची उदाहरणं पाहिलेली आहेत, समजले असतील. ओके.